माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय अभ्यासणार आहोत। जर माझा हा प्रयत्न आपणास आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बंधू भगिनींनो, अजूनही जर माझं आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मला मोटिवेट करण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा महत्त्वपूर्ण विषय आपण समजून घेऊया। आजचा विषय आहे सोशल मीडिया शाप की वरदान। आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे। माहिती तंत्रज्ञानात संपूर्ण विश्वात प्रचंड क्रांती झाली आहे आणि हे संपूर्ण विश्व आज एखाद्या छोट्याशा गावासारखे झाले आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही घडलेली गोष्ट क्षणात आपल्याला समजते आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून आज खूप लोकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी माध्यम मिळालेलं आहे। कितीतरी लोकांचे जीवन या माध्यमाने बदललेलं आहे। कितीतरी लोक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत आणि त्यांची कला ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। प्रत्येकाच्या जीवनात आज सोशल मीडियाचे स्थान खूप महत्त्वाचे झाले आहे। पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात। जसे सोशल मीडियाचे फायदे आहेत तसेच त्याचे काही गंभीर दुष्परिणामही दिसत आहेत। चुकीच्या पद्धतीने लोक स्वतःला व्यक्त करू लागले आहेत। चुकीच्या गोष्टींचे समर्थन सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे। अफवांना सोशल मीडियामुळे ऊत आला आहे। चुकीचे वागून लोक प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। लोक आता ऑनलाईन किंवा लाईव्ह चॅटिंग करत आत्महत्या करत आहेत। नको त्या गोष्टींची जाहिरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून केली जात आहे। अश्लीलतेला तर मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आल्याचे आपल्याला दिसत आहे। त्यामुळे लहान मुलांवर त्याचा गंभीर परिणाम होतो आहे। म्हणून आपण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे एक कोडे होऊन बसले आहे। कारण त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे नियंत्रण आपल्याकडे नाही। येणाऱ्या काळात ही एक मोठी समस्या होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे। धन्यवाद।